सध्या आम्ही ताडोबामध्ये आहोत आणि आमच्या समोर एवढा मोठा ताडोबा लेक आहे। मला उन्हाळ्यामध्ये हिल स्टेशनचा अनुभव झाला ताडोबामध्ये। आम्ही सध्या आमच्या ताडोबा ट्रिपच्या लास्ट सफारीमध्ये चाललो आहे, जी आहे कोलारा गेटमध्ये। आम्ही फर्स्ट सफारी आणि दुसरी फुल डे सफारी ताडोबाच्या नवेगाव अलिसंजा बफर झोनमध्ये केली। तिथे आम्हाला ताडोबाचा किंग म्हणजे छोट्या मटकाचे दर्शन झाले। सफारीला सुरू होऊन काही वेळातच आकाशामध्ये काळे ढग आले। हे बघून आम्ही थोडेसे नर्वस झालो आणि थोड्या वेळातच जे नव्हतं व्हायचं ते झालं। जंगलामध्ये पाऊस सुरू झाला आणि आता तर टायगर दिसण्याचे चान्सेस खूप कमी आहेत। आणि थोडं पुढे गेल्यावरच हे झालं। रोडच्या साईडला एक टायगर शिकार खात होता। हा टायगर बिजली टायग्रेसचा सब अडल्ट कब आहे। आज तर आमचा लकी डे आहे। एवढा पाऊस पडून सुद्धा आम्हाला टायगरची सायटिंग झाली आणि ते पण शिकार खाताना। आता पावसाचा जोर खूप वाढला असल्यामुळे आम्ही सेफ्टीच्या दृष्टीने एका सुरक्षित ठिकाणावर थांबण्याचा निर्णय घेतलाय। हाय फ्रेंड्स, तर तुम्ही काल बघितलं की आम्ही कालची संध्याकाळची सफारी बफरमध्ये केली आणि संध्याकाळच्या सफारीनंतर आम्ही इथे कोरमध्ये आलो आहे, कोलारा गेटला। आणि आम्ही एंट्री केल्या आम्हाला 2 टायगर दिसले, जे आम्ही म्हणजे मागच्या सफारीला गेलेले, मागच्या वेळेस जेव्हा आम्ही ताडोबाला आलेलो तेव्हा। आणि तेच 2 टायगर आम्हाला परत दिसले, ते पण शिकार खात होते। आणि ते टायगर बघितले, आम्ही पुढे निघालो, पण तेव्हा एकदम मुसळधार पाऊस चालू झाला आहे बघा। आता पण चालूच आहे पाऊस। आम्ही ताडोबामध्ये आहोत आणि आमच्या समोर एवढा मोठा ताडोबा लेक आहे। तर आम्ही सध्या इथे एप्रिलच्या महिन्यात आलो। आम्हाला वाटलं, कारण की एप्रिलचा महिना टायगरच्या सायटिंगसाठी एकदम बेस्ट असतो, कारण की उन्हाळ्यामध्ये जंगलातलं पाणी खूप कमी झालेलं असतं, म्हणून टायगर मोस्टली वॉटरफॉलवर स्पॉट होतात। आम्ही आलो होता आणि बघितलं तर इथे खूप मुसळधार पाऊस चालू आहे, पण आम्हाला एंट्री गेल्या 2 टायगर दिसले आणि ते पण शिकार खाताना। ती आमची बेस्ट सायटिंग झाली, अशी खूप जवळ होते। आणि सध्या पाऊस चालू झाल्यामुळे आम्ही इथे फील्ड डायरेक्टरचा बंगला आहे 1907 मधला, तो इंग्रजांच्या काळात बांधलेला आहे। तिथे आलो, नाश्ता वगैरे केला आणि आतमध्ये जाऊया। आम्हाला उन्हाळ्यामध्ये हिल स्टेशनचा अनुभव झाला ताडोबामध्ये। सध्या आता पाऊस जरा कमी झाला आहे, म्हणून आम्ही ठरवला की इथून निघू आणि चान्स घेऊ टायगर दिसतो का। जर टायगर दिसला नाही तर मग सरळ रिटर्न चंद्रपूरला। पार्क है ना, ब्लॉग नंबर 27। आता एवढा पाऊस पडून गेलाय म्हणून टायगर दिसण्याचे चान्सेस तर खूप कमी आहेत। म्हणून आम्ही आमची सफारी मोहार्ली गेटवरून एंड करतोय आणि आम्ही आता सरळ गेटच्या दिशेने निघालोय। आम्ही गेटच्या दिशेने परत निघालो। आमच्या मनात
टायगर दिसण्याचे काही होप्स नव्हते, पण ताडोबाच्या जंगलाच्या मनात काय वेगळंच चालू होतं. अचानक आम्हाला रोडच्या साईडला काही मुवमेंट दिसली. आम्ही गाडी थांबवून तिथे बघितलं तर रोडच्या साईडला एक मोठा मेल टायगर चालत होता. काय शपथ 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 यार. आमची जिप्सी रस्त्यावरून चालत होती आणि तो रस्त्याच्या बाजूने चालत होता. कधी आमची जिप्सी थांबल्यावर तो पुढे निघायचा, तर कधी आम्ही त्याला चेस करण्यासाठी पुढे निघायचो. तर हे जे चेसिंग सुरू होतं ते 10 ते 15 मिनिटं सुरू होतं आणि काही क्षणातच आम्हाला त्याला हेड ऑन आणि क्लोजली कॅप्चर करण्याचा थ्रिलिंग अनुभव झाला. आणि हा आहे ताडोबाच्या कोर एरियामधला एकदम डॉमिनंट टायगर, छोटा दळी. हा ताडोबाच्या कोर एरियामधला दडियल टायगरचा मुलगा आहे, म्हणून याला छोटा दडियल असं नाव दिलंय. मी आतापर्यंत जेवढे पण टायगर्स बघितले त्या टायगर्सपैकी हा टायगर एकदम बोल्ड आणि यूज आहे. तो रोडच्या साईडला खूप वेळ चालत होता. नंतर तो आमच्या समोरून रोड क्रॉस करून पुढे निघाला. नंतर आम्ही त्याला चेस करण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो नंतर आम्हाला काय मिळालाच नाही. हा जो मेल स्पॉटेड डिअर झाडावर शिंगा आपटतोय त्यामागे एक विशेष कारण आहे. जेव्हा डिअरची शिंग जुनी होतात तेव्हा ब्लड सर्क्युलेशनसाठी प्रॉब्लेम क्रिएट होतात. त्यामुळे तो शिंग झाडावर आपटून तोडतो आणि त्या जागी नवीन शिंग येतात. ही डिअर्सच्या लाईफमधली एक प्रोसेस आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.